त्यांच्या मार्गदर्शनामुळे हजारो लोकांनी आपली समस्या सोडवली आणि आरोग्यदायी जीवनाकडे परतले आहेत। मात्र फक्त औषध उपचार पुरेसे नसतात, यासोबतच जीवनशैली सुधारणा करणंही तितकंच आवश्यक असतं। संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे आणि मानसिक ताणतणावाचं योग्य व्यवस्थापन करणे। हॅलो डिअर फ्रेंड्स, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। यावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। डॉक्टर मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे। क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून सतत लोकांचं मार्गदर्शन करत आहे। त्यांच्या मार्गदर्शनामुळे हजारो लोकांनी आपली समस्या सोडवली आणि आरोग्यदायी जीवनाकडे परतले आहेत। महाराष्ट्रभरात त्यांचे क्लिनिक मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये असून संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे। सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगरमध्ये तर शनिवारी रविवारी मुंबई आणि पुणेच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध असतात। म्हणजे तुम्ही राज्यात कुठे जरी असाल तरी डॉक्टर मुंदडा यांचं मार्गदर्शन तुम्हाला सहज मिळू शकतं। आज आपण खास करून जाणून घेणार आहोत आरजी फ्लो पावडर बद्दल। याआधीही आपण या पावडर बद्दल बोललेलो आहोत, पण आज विशेष स्ट्रॉबेरी फ्लेवरचा पावडर बद्दल मी बोलणार आहे। यांच्या एका बॉक्समध्ये 30 पॅकेट्स मिळतात। आरजी फ्लो पावडरचा मुख्य घटक आहे L-आर्जिनिन। हे एक नैसर्गिक अमिनो ऍसिड आहे जे आपल्या शरीरात नायट्रिक ऑक्साईडचं उत्पादन वाढवते। त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो, शरीराला ऊर्जा मिळते आणि विशेष म्हणजे लैंगिक कार्यक्षमता नैसर्गिकरित्या वाढते। ज्यांना थकवा जाणवतो, कार्यक्षमता कमी झाल्यासारखी वाटते, उत्साह कमी होतो किंवा परफॉर्मन्स एन्झायटीमुळे आत्मविश्वास हरवतो, अशा लोकांसाठी ही पावडर अत्यंत उपयुक्त ठरते। आरजी फ्लो पावडरचा स्ट्रॉबेरी फ्लेवर हा त्याचा खास वैशिष्ट्यापैकी एक आहे। अनेकांना औषध आणि सप्लिमेंट्स घेताना चव नकोशी वाटते, त्यामुळे ते नियमितपणे वापरणं कठीण होतं। पण स्ट्रॉबेरी फ्लेवरमुळे हा पावडर चविष्ट आणि आनंदही देतो, त्यामुळे तो सहजपणे दैनंदिन जीवनात सामावतो आणि नियमित वापर करणं सोपं जातं। नियमित वापर ही चांगल्या परिणामांची गुरुकिल्ली असल्यामुळे हा फ्लेवर लोकांना सातत्य ठेवायला मदत करतो। आणि असंही स्ट्रॉबेरीला लव्ह ऑफ फ्रूट म्हणतात। याशिवाय स्ट्रॉबेरी फ्लेवरमुळे केवळ चव सुधारत नाही तर मनावरही सकारात्मक परिणाम होतो। जेव्हा आपण औषध आनंदाने घेतो तेव्हा मानसिक ताण कमी होतो आणि उपचाराकडे सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो। डॉक्टर मुंदडा सांगतात की अनेक रुग्णांनी विशेषतः स्ट्रॉबेरी फ्लेवरमुळे हा पावडर आवडीने घेतला आणि त्यामुळे त्यांना सतत वापर करता आला। या सातत्यामुळे त्यांचे लैंगिक स्वास्थ्य सुधारले, ताकद वाढली आणि आत्मविश्वास परत आला। आरजी फ्लो पावडर सुरक्षित आहे, दुष्परिणाम मुक्त आहे आणि ताकद, उत्साह, काम करण्याची कामगिरीसाठी प्रभावी मानला जातो। याचा वापर करणं देखील अगदी सोपं आहे। फक्त एक सॅशे उघडायचा, तो एक ग्लास पाण्यात मिसळून लगेच प्यायचा, एवढंच। पण लक्षात ठेवा, ही पावडर एकदा घेऊन लगेच परिणाम मिळत नाही। आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उपायांप्रमाणेच हे देखील शरीराच्या आतून हळूहळू सुधारणा घडवतं। त्यामुळे उत्तम परिणामांसाठी ही पावडर 4 ते 6 महिने नियमितपणे वापरणं आवश्यक आहे। आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये बऱ्याच रुग्णांनी आरजी फ्लो पावडर वापरून चांगले बदल अनुभवले आहेत। त्यांनी सांगितले की त्यांना पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जा मिळाली, आत्मविश्वास वाढला आणि नातेसंबंध अधिक मजबूत झाले। काहींना तर वर्षानुवर्ष त्रास देणाऱ्या समस्यांमध्ये या उपायामुळे दिलासा सुद्धा मिळालाय। म्हणजेच आरजी फ्लो पावडर हा केवळ ताकद वाढवणारा पूरक आहार नाही, तर तुमच्या लैंगिक आरोग्याला नवा उत्साह देणारा आणि शरीराचं नैसर्गिक संतुलन परत आणणारा उपाय आहे। मात्र फक्त औषध उपचार पुरेसे नसतात, यासोबतच जीवनशैली सुधारणा करणंही तितकंच आवश्यक असतं। संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे आणि मानसिक ताणतणावाचं योग्य व्यवस्थापन करणे, हे सगळं तुमच्या लैंगिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली आणि त्यासोबतच आरजी फ्लो पावडरचा नियमित वापर केला तर नक्कीच तुम्हाला अपेक्षित परिणाम दिसतील। सो गाईज, आरजी फ्लो पावडर हा नैसर्गिक, सोपा आणि सुरक्षित उपाय आहे जो तुमची ऊर्जा, आत्मविश्वास, लैंगिक कार्यक्षमता सुधारतो। जर तुम्हालाही अशा समस्या असतील तर तज्ञ मार्गदर्शन घेण्यासाठी आणि योग्य उपचारांसाठी डॉक्टर मुंदडा यांचे आशा किरण सेक्स क्लिनिकशी संपर्क साधा। तुमच्या जवळ आशा किरण आहे, त्यामुळे काळजी करू नका।
तुम्हाला आशा किरणची जी शाखा जवळ वाटेल तिथे जा आणि डॉक्टरांशी संवाद साधून तुमचे प्रश्न सोडवा. काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच आरोग्यविषयक विषयांसह. नमस्कार.